संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आपण या चॅनलला पाहतो। सध्या शिक्षक भरतीच्या काही महत्त्वाच्या अपडेट्स आहेत, ज्यामध्ये थर्ड टेटशी संबंधित असेल किंवा सेकंड फेजच्या संदर्भातल्या हे अपडेट्स आहेत। मित्रांनो, थर्ड टेट अनेकांना सध्या थर्ड टेट जे एक्झाम पुढं ढकलण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू आहेत। काहीचं म्हणणं आहे की 1.5 महिन्यानंतर घ्या, 2 महिन्यानंतर घ्या, परंतु एक्झाम जे ही पुढे ढकला। तर ॲक्च्युली मागच्या वेळेससुद्धा अशाच पद्धतीची मागणी करण्यात आलेली होती की टेट एक्झाम जे सेकंड टेट ही पुढे ढकला, आणि त्यावेळेस रिझन खूप महत्त्वाचे होते। म्हणजे KVS एक्झाम हे त्याच याच्यामध्ये आलेले होते, आणि DEDची म्हणजे आपली टेट आणि KVS आता दोन्ही शिक्षक भरती असल्यामुळे केंद्राची आणि राज्याची, त्यामुळे दोन्ही परीक्षा आपल्या DED BEDच्या उमेदवारांसाठी महत्त्वाच्या होत्या। असं असताना सुद्धा त्यावेळेस परीक्षा परिषदेने ही परीक्षा पुढे ढकलली नाही। आमची तर मागणी होती त्यावेळेस 7-8 दिवस तरी किमान फक्त 7-8 दिवस पुढे ढकला, या तारखा सोडून दुसऱ्या तारखा द्या म्हणून, परंतु त्यावेळेस सुद्धा परीक्षा परिषदेने ऐकलं नाही। आत्ता सुद्धा अनेक लोक, अनेक उमेदवार असतील, अनेक वेगवेगळ्या संघटना गट असतील, हे प्रयत्न करत आहेत। परंतु यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की IBPSचा शेड्यूल जर आपण बघितला तर तो पूर्ण वर्षाचा त्यांचा ठरलेला असतो। त्यानंतर 4 महिन्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यासाठी सुप्रीम कोर्टाने त्यांना 4 महिन्याच्या आत घ्यायला सांगितलं आहे। त्यामुळे 2-3 महिन्यात परत या निवडणुका लागतील, आणि जर या निवडणुका लागल्या तर निश्चितपणे सांगतो भरती प्रक्रिया ही पुढे जाऊ शकते। कारण 4 महिन्यानंतर निवडणुका, त्यानंतर 1-1.5 महिन्यात त्यामध्ये जाणार, आणि त्यानंतर नवीन म्हणजे हे पूर्ण वर्ष त्यामध्ये जाणार, आणि पुन्हा काही ना काही अडथळा आला तर पुन्हा मुलं परीक्षा पुढे घ्या किंवा शेड्यूल IBPSकडे तारखा नसल्या तर त्याप्रमाणे ते तारखा ठरवणार, तर हे होत राहणार। त्यापेक्षा आत्ता एक्झाम होत असेल तर होऊ द्या। काही तांत्रिक अडचणी असतील तर त्या दूर करता येतील, जसं की नॉन क्रिमिलेअरचं अनेक कॅन्डिडेटनं नॉन क्रिमिलेअर काढलेलं नाही आहे किंवा त्यांच्याकडे उपलब्ध नव्हतं, आणि ते एवढ्या कालावधी मिळणार नाही, एवढ्या कालावधीमध्ये ते मिळणार नाही या 14 तारखेपर्यंतच्या। तर मागच्या वेळेस सुद्धा अशी मुदतवाढ त्या डॉक्युमेंटसाठी द्यायला लावलेली होती, 1 महिना मुदतवाढ दिलेली होती। त्यामुळं या डॉक्युमेंटसाठी ज्यावेळेस आपण सेल्फ सर्टिफाईड करतो त्यावेळेस नॉन क्रिमिलेअरसाठी ही मुदतवाढ दिल्या जाऊ शकते। आपण त्या संदर्भामध्ये शिक्षण आयुक्त साहेब असतील किंवा परीक्षा परिषदेचे आयुक्त असतील त्यांना आपण या संदर्भात बोलू, कारण अनेक उमेदवारांकडे नॉन क्रिमिलेअर नाही आहे, उपलब्ध नाही आहे, आणि ते काढण्यासाठी सुद्धा थोडासा वेळ त्यामध्ये जाणार आहे। त्यामुळं या एक अडचणीसाठी, म्हणजे अनेक जण म्हणतात की ही एक अडचण आहे त्यामुळे पुढे एक्झाम जायला पाहिजे, तर ही अडचण आपण त्या ठिकाणी सॉल्व्ह करूया। एक्झाम जर पुढे गेली तर एक्झाम परत जास्त पुढे जात राहील, आणि अनेक संस्था ज्या आहेत, संस्था असतील, त्यांच्या जे जुने शिक्षक काम करतात त्यांना कोर्टामध्ये जायला सांगतात, त्यामुळं त्या जागा परत, जसं की आता अनेक जागा संस्थेने मागे घेतल्या, तसं अनेक वेगवेगळे कारण येऊन भरती प्रक्रिया डिले होत जाते। त्यामुळं जेवढी भरती लवकर होईल तेवढं आपल्या उमेदवारांचा फायदा आहे। भरती दरवर्षी झाली पाहिजे यासाठी मागणी करा, कारण 3-4 वर्ष भरती होत नाही, एकच भरती प्रक्रिया ही पूर्णपणे राबवली जाते। यामध्ये अडचणी येतात, तर त्या अडचणी कुठल्या येतात, जे नियम आहेत ते नियम नंतर बदलले जातात, त्यामुळं भरती प्रक्रियेमध्ये अडथळे येतात, कोर्ट केस होतात। त्यामुळं भरती होण्याच्या आधीच हे पूर्ण नियम वगैरे जे ते ठरले गेले पाहिजेत। आता काही उमेदवार हे कन्वर्ट राऊंडसाठी प्रयत्न करत आहेत, परंतु कन्वर्ट राऊंड लागणं एवढं सोपं नाही आहे। माजी सैनिकाचे ज्या उमेदवार आहेत, माजी सैनिक जे उमेदवार आहेत ते मिळालेले नसतील तर त्यांच्या जागा ह्या कन्वर्ट होण्यासाठी त्याला सैनिक बोर्डाची परवानगी लागते, आणि सैनिक बोर्ड एवढ्या लवकर ते परवानगी देणार नाही, कारण प्रत्येक जिल्ह्यामधल्या त्या जिल्ह्याच्या सैनिक बोर्डची परवानगी त्याला लागणार आहे। त्यानंतर ते कन्वर्ट होतील। आता थर्ड टेट आल्यामुळं त्या जागा येण्याची शक्यता तशी कमी आहे। अनेक जण प्रयत्न करत आहे, पण प्रयत्न करायला हरकत नाही, परंतु स्पष्टपणे सांगतो की कन्वर्ट राऊंडला वेळ लागणार, आणि कन्वर्ट राऊंड केव्हा लागला पाहिजे, ज्यावेळेस भरती प्रक्रियेचा पहिला राऊंड लागतो त्याच वेळेस जर उमेदवार मिळाले नाही तर त्या जागा कन्वर्ट करून लगेच भरण्यात याव्यात। कारण 2017 मध्ये तसंच झालेलं होतं की लगेच कन्वर्ट केलं, परंतु मागच्या भरतीत झालं नाही।
तर पुढच्या भरतीमध्ये तसा नियम आहे, म्हणजे प्रोजेक्ट अफेक्टेडच्या जागा, जे भूकंपच्या जागा नाही मिळाल्या ते त्या प्रोजेक्टला डायरेक्ट कन्वर्ट होऊन त्या भरल्या जातात, किंवा त्या अंशकालीनच्या त्या जनरलला जाऊन ते कन्वर्ट होतात. तर हा जो नियम आहे हा शासनाचाच नियम आहे, परंतु मागच्या भरतीत त्यांनी लावला नाही. या भरतीत लावण्यासाठी प्रयत्न करा. असे काही नियम आहेत की जे विद्यार्थ्यांच्या उमेदवारांच्या फायद्याचे आहेत, तर त्या पद्धतीनं मला असं वाटतं की ते पहिलेच आपण करायला पाहिजे, जेणेकरून हे पुन्हा पाठपुरावा करणं, त्याला वेळ देण्यापेक्षा हे पहिलंच त्या ठिकाणी होईल. थर्ड टेट पुढे जाणार का हा प्रश्न अनेकांना आहे. तर आयुक्त कार्यालयातून किंवा परीक्षा परिषदेतून माहिती घेतली असता सध्या तरी कुठलीही परीक्षा पुढे जाण्याची म्हणजे जाणार असल्याची माहिती मिळत नाही आहे. जो वेळ दिलेला आहे त्याच वेळेला परीक्षा होणार असल्याचं स्पष्टपणे परीक्षा परिषदेकडून सांगण्यात येत आहे सध्या तरी. त्यामुळे परीक्षा पुढे जाण्याची शक्यता सध्या तरी कमी आहे, फार कमी आहे. जर यामध्ये काही बदल झाला तर निश्चित आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूच. त्यानंतर सेकंड अनेकांना प्रश्न पडले की आता याद्या केव्हा लागतील विथ इंटरव्ह्यू आणि इंटरव्ह्यू विदाऊट इंटरव्ह्यूच्या. तर साधारणतः याला एक 10-15 दिवस धरून चालू, कारण 5-8 तारखेला मला वाटते मुदत दिलेली होती, आणि त्यानंतर जवळपास 15-16 दिवस त्याला लागतील. तर 20 तारखेच्या नंतर आणि 15-25 तारखेच्या मध्ये ह्या याद्या लागतील, आणि विदाऊटची यादी लागल्याने लगेच विथ इंटरव्ह्यूची यादी 1-2-4 दिवसामध्ये परत ती लागेल. म्हणजे मेच्या एंडिंगपर्यंत ह्या याद्या लागण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे दोन्ही याद्या त्या ठिकाणी लागतील. हा झाला याद्याच्या संदर्भातला. आणि शिक्षण सेवकांचं, काही कृषी सेवक हे काम बंद आंदोलन करताय. त्यांची कृषी सेवक हे जे 3 वर्षाचं त्यांना सुद्धा शिक्षण सेवकाप्रमाणे असतं, त्यामुळे ते सुद्धा आंदोलन करत आहेत. तर या आंदोलनामध्ये जर शिक्षण सेवकांनी सहभाग घेतला तर एक त्याला सुद्धा आपली ताकद येईल. त्यामुळे शिक्षण सेवक हा विषय आता उन्हाळ्यात सुट्ट्या आहेत, अनेक उमेदवाराला त्या ठिकाणी वेळ मिळेल. त्यामुळं उद्या आपण या संदर्भात संध्याकाळी मीटिंग घेऊ आणि पुढील दिशा शिक्षण सेवक मानधनाच्या शिक्षण सेवक कालावधी रद्द करण्याच्या संदर्भात आपण ठरवू. या व्यतिरिक्त जर तुम्हाला कुठली माहिती किंवा कुठली अडचण असेल फॉर्म भरताना तर कमेंट बॉक्समध्ये टाका. तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये उत्तर दिलं जाईल, किंवा काही महत्त्वाचं स्पष्टीकरण द्यायचं असेल तर व्हिडिओच्या माध्यमातून दिले जाईल. धन्यवाद.